येस. तर आजच्या झूमचे आज ग्रेट व्यक्तिमत्व खरोखर मिस्टर राजेंद्र अब्दागिरे पाटील सरांना मी झूम सेशनच्या स्क्रीनवरती इन्व्हाइट करतो. सो वेलकम ऑन स्क्रीन मिस्टर राजेंद्र अब्दागिरे पाटील सर. जोरदार टाळ्या. यस सर, वेलकम वेलकम पाटील सर, वेलकम. हॅलो, नमस्कार. यस, आवाज नमस्कार. येतोय? यस यस. बघा, आपल्या टीम मधून फक्त 16 लोक आज जॉईन आहेत मित्रांनो. आज 2 मीटिंग असल्यामुळे थोडस जम्पिंग झालेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मेसेज आपण सोडलेला आहे मित्रांनो. आज गडकरी सरांनी सुद्धा ती दिलगिरी व्यक्त केली की मी खरंच आज मीटिंग नसती ठेवली तर बरं झालं असतं. पण मी म्हटलो नाही सर, चांगली गोष्ट आहे ठेवली तर. काही लोक तिकडे शिकले जातील, काही लोक आपल्याकडे शिकले जातील, काय असं नाहीये. पण माझ्या मनात माहिती आहे माझी टीम किती जबरदस्त आहे म्हणून. आज नॉलेज हे बघा, चार्जर कोणाच्या आज एवढं जबरदस्त, आम्ही एवढं जबरदस्त तयारी केलेली आहे मित्रांनो या 2 दिवसामध्ये. आज गडकरी सर सुद्धा आज बोलून गेले दुपारी, यार तुमच्यासारखं मॅनेजमेंट करत कोणाला जमत नाही म्हणून. पण ते मॅनेजमेंट माझं नसून सगळ्या लिडरचं आहे मित्रांनो. आज तुम्ही जर मला कॉपरेट नाही केलं तर काय होणार. पण आज माझे सगळे लिडर, माझे सगळे पिल्लर, आज खरंच मी नशिबवान आहे. आज मला जबरदस्त व्यक्तिमत्व आज भेटलेले आहेत मित्रांनो. बापू असतील, डोंगरे सर असतील, तिवारी सर असतील, पवार सर असतील, मालनकर सर असतील. आज म्हणजे ऑल टीम, लवली टीम यार, खरंच जबरदस्त आहे. आणि हे सगळे जर आज असते तर मला खरंच बरं वाटलं असतं किंवा बोलायला पण मला छान वाटलं असतं. मित्रांनो, काही हरकत नाही. उद्या तर आपल्याला जलवा दाखवूनच द्यायचा आहे आपला, की आपल्याला नेमकं करायचं काय. मला एवढं माहितीये की जरी आपल्या जुमला नसतील पण उद्या 100% आपली गर्दी होणारच आहे. जरी आज दर्दी लोक नसतील आपल्या जुमला पण उद्या गर्दी 100% होणारच आहे, हे मला माहितच आहे. तर एकच सांगतो मित्रांनो, उद्याचं जे नियोजन आहे आज मी आणि प्रदीप सरांनी बसून केलं मित्रांनो. सकाळी 9 वाजता आपल्याला हॉलला पोहोचणं आहे मित्रांनो. आता थोड्या वेळाने आम्ही तिकडे जाऊन पूर्ण तयारी मी करणार आहे मित्रांनो. तर आपल्याला सगळे 9 वाजता हॉलला पोहोचणं गरजेचं आहे, कारण तिथं वेलकम ड्रिंक जे ठेवलेलं आहे मित्रांनो, चहा बिस्किट्स वगैरे ते घेऊन तुम्हाला 10च्या आत आपल्याला एंट्री करायची आहे. कारण 10 वाजता गुड न्यूजली खूप मोठी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, बापू फाटे सर यांचं पहिलं सेशन होणार आहे. आणि बापू फाटे सरांचं एक 1 ते 1.5 तासाचं सेशन झाल्यानंतर आपल्याला किरण सर, अरे गडकरी ते सर ठरले यांचं ते सेशन गेलतो होणार आहे. कार्यक्रम होता. एक डिनर होणार, जेवण सुट्टी होणार. जेवण झाल्यानंतर, लंच टाइम झाल्यानंतर सगळेजण आपण 2 वाजता, 1:30 ते 2 वाजता हॉलमध्ये जाणार. आणि त्याच्यानंतर कदम सरांची एंट्री आपल्याला जबरदस्त करायची मित्रांनो, पूर्ण लीडरच्या माध्यमातून. आज जेवढे आपले लीडर, आज कोणी नवीन इगल टायगर झाले असतील, कोणी टीसी झाला असेल, कोणी डीटीसी झाला असेल, कोणी स्टार झाला असेल, अशा व्यक्तीच्या हाताने आपण कदम सरांचा सत्कार करणार आहोत. आणि ह्या लोकांना चान्स फक्त डायमंड, विचार करा, डायमंडचा सत्कार करायला फक्त इथंच इगल आणि झेलटीसी एसटीसी पर्यंत विचार करा. या डायमंडचा जर सत्कार करण्याची जर तुम्हाला चान्स मिळत असेल तर तुम्ही किती भाग्यशाली आहे मित्रांनो. म्हणून तुम्हाला एक सांगतो, आज कदम सर, आज लाखो लोक त्यांच्या अंडरमध्ये काम करतात मित्रांनो. अशा व्यक्तीचा वेळ घेणं, शपथ सांगतो ना, अशा व्यक्तीने आपल्याला वेळ देणं हे मी खरं भाग्य समजतो. कारण तुम्ही लोणावळ्याला जर गेला असताल किंवा मग कुठल्याही फंक्शन मध्ये गेला असताल तर कदम सरांची एंट्री कशी असते तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. आणि एवढ्याशा लोकांमध्ये येऊन ते सुद्धा आपण आपल्याला डीटीपी देत आहे, हे खूप आपण भाग्यशाली आहे मित्रांनो. तर हे आपल्या लोकांना ना त्याचा फायदा घेता आला पाहिजे मित्रांनो. जेवढी तुम्हाला टीम बसवता येईल ना उद्या, तेवढी टीम तुमच्या हातात असेल तेवढ्या टीमला फोन करून तुम्ही उद्या बसवण्याचं काम करा मित्रांनो. प्रत्येक माणूस आपला फुटल्याशिवाय राहणार नाही आणि प्रत्येक माणूस शिकल्याशिवाय राहणार नाही. कारण मार्केटचा एक रेशिओ मित्रांनो, जोपर्यंत शिकत नाही तोपर्यंत टिकत नाही, आणि जो टिकला तोच पैसा कमवतो मित्रांनो, हे लक्षात ठेवा.
तुम्हाला जे अडचणी येतात मित्रांनो, जे काही तुम्हाला मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जे काही अडचणी येणार आहेत त्याच्यावर मात कशी करायची तुम्हाला पूर्ण नॉलेज उद्या मिळणार आहे मित्रांनो. म्हणून तुम्हाला सांगतो, प्रत्येकाने जेवढे तुम्हाला लोक उद्या नवीन लोक जे आपल्याकडे आलेले आहेत, ह्या कटअप मध्ये जेवढे डिस्ट्रीब्युटर झालेले आहेत अशा लोकांना उद्या घेऊन येण्याची, हालाकी ते नाही म्हणणार आहेत मित्रांनो, कारण त्यांना ट्रेनिंग म्हणलं की अंगावर येते. विचार करा, त्यांना काहीच माहित नाहीये छंदनगंध. आपण ट्रेनिंग घेतलेले आहेत म्हणून आपल्याला वाटतं ट्रेनिंगचं काय महत्व आहे. पण प्रत्येकाने जर ही बळजबरी जर त्यांना केली, त्यांना आणलं आणि त्यांनी जर एकदा बघितलं, ते दुसरी ट्रेनिंग ते स्वतः घेणार. म्हणून तुम्हाला रिक्वेस्ट आहे, प्रत्येकाने आपापले लोक घेऊन बसणे आणि हॉलला आल्यानंतर आपल्याला एक डिसिप्लिन ठेवायचं मित्रांनो. आपला एक ग्रुप आपल्या कदम सरांच्या डोळ्यामध्ये एक वेगळा दिसला पाहिजे. तुम्हाला एकच सांगेल मित्रांनो, आपल्याला एवढं मानतात कदम सर, तर आपण त्या व्यक्तीला कसं मानलं पाहिजे. तर उद्या आपल्याला डिसिप्लिन ठेवायचे मित्रांनो. ईगल टायगर असेल तर त्यांचा ड्रेस कोड वेगळा असला पाहिजे. आरटीसी अभाव असेल तर त्यांना कंपल्सरी टाय कोट आहेच. एंट्री झाल्यानंतर डिसिप्लिन बसायचंय. आपल्याला कदम सरांची एंट्री खूप छान पैकी करायची आहे. आज तिथं गोव्याचे सत्कार, जेवढे आपले गोवा झालेले, गोवाचीवर झालेलेच आहे, त्यांचा पूर्ण सत्कार कदम सरांच्या हाताने घेतला जाईल मित्रांनो. म्हणजे मलेशिया आहेत त्यांचा एक एक जणांचा जबरदस्त असा मान सन्मान कदम सरांच्या हाताने होणार आहे मित्रांनो. एवढी आम्ही तयारी केलेली आहे. प्रत्येक लिडरने याची जर खरंच नोंद घेतली ना, तर 100% सांगतो, उद्याचं जे खरंच डीटीपी तर आहेच, पण डीटीपी प्लस फंक्शन आहे ते, मिनी फंक्शन, आणि ते बी कदम सरांच्या हाताने एवढ्याशा हॉलमध्ये जर तुमचा सत्कार होत असेल मित्रांनो, आपण खरं भाग्यशाली आहे. आज तर मी तर खरंच भाग्यशाली आहे मित्रांनो. हास्य व्यक्तिमत्व आपल्या हातात हात देतात राव. आज आपण त्यांच्या चिल्लर आहेत, आपण त्यांच्या समोर. आज त्यांच्या समोर आपण चिल्लर, त्यांचे एनटीसी, आयटीसी त्यांच्या डब्ल्यूटीसी आहेत. त्यांच्या अंडरमध्ये संजय वाबळे सर हार्वेस्ट अकॅडमीचे ट्रेनर आहेत. आज असे व्यक्तिमत्व जर त्यांच्या अंडरमध्ये असून सुद्धा आपल्याला वेळ देतात, तर आपण किती भाग्यशाली समजलं पाहिजे. तर प्रत्येकाने खरंच याची नोंद घ्यायला पाहिजे यार. आज तुम्हाला एक सांगतो, प्रत्येक माणूस अडचणीत असतो. प्रत्येक माणसाने अडचणीतून यायलाच पाहिजे आणि अडचण आलीच पाहिजे. अडचण आल्याशिवाय आपल्याला शिकायला मिळत नाही मित्रांनो. बघा, दगडाची ज्यावेळेस ठेस लागते ना, त्यावेळेस आपण खाली बघतो का नाही. आणि मोठा दगड दिसला की आपल्याला वाटतं नाही राव, आपल्याला पहिली ठेस लागलेली आहे, तर आपण त्या दगडाकडे बघून चालतो. त्या टाईप मध्ये आपण सगळ्यांनी वावरलं पाहिजे. आज एवढे मोठे डायमंड आपल्यासाठी येतात ना, तर आपण त्यांची इज्जत केली पाहिजे, त्यांनी मान सन्मान केला पाहिजे. आज गडकरी सर झाले, किरण सर झाले, आपल्याला सगळा वेळ देतात मित्रांनो. असा सपोर्ट आपल्या क्रिएटर्स ग्रुप सारखा सपोर्ट कुठेच नाही मित्रांनो. म्हणून पटापट आज मला सांगा, कमीत कमी आपले 150 लोक आज बसायला पाहिजे होते जिमला. मला तर शाश्वत होती आज पूर्ण लोक आपल्या जिमला बसणार, मला असं वाटत होतं. प्रत्येक लिडरने जर आपले 6 एसटीसी असून सुद्धा, एक आरटीसी असून सुद्धा जर 14 लोक बसताय, तर शोकांतिक आहे मित्रांनो. तर मला असं वाटतंय की उद्या आपल्याला दाखवून द्यायचंय. आज 14 लोकांनी ऐकून घेतलेलं आहे. ह्या 14 लोकांनी एकच काम करा, कॉलिंग करा, आणि का बसले नाही झुमला हे विचारा मित्रांनो. कारण डिसिप्लिन तुम्ही जर ठेवलं, तुमची टीम तुम्हाला मानेल मित्रांनो. खरं सांगतो मी तुम्हाला. आज तुम्ही एक टीम तेवढ्याला भारी आहे मित्रांनो. मला खूप म्हणजे त्याच्यावरती प्राऊड आहे. तर मला असं वाटतंय प्रत्येकाने लीड घ्यायला पाहिजे. प्रत्येकाने उद्या प्रत्येक माणसाला फोन करा. जेवढे तुमच्याच्याने नवीन डिस्ट्रीब्युटर जर बसवता येत असतील तर ते बसवा मित्रांनो. कारण आपण ही ट्रेनिंग घेण्यासाठी आपण 5-5 हजार रुपये लोणावळा, पुण्याला दिलेले आहेत, धुळ्याला दिलेले आहेत, मुंबईला दिलेले आहेत. तर मी तर म्हणतो, आज आपल्याला इथं फक्त 400 रुपयासाठी, आपल्याला 400 रुपये मोठी गोष्ट नाही मित्रांनो, पण आपल्याला नॉलेज जर खजिना जर मिळत असेल, जर आपल्याला एवढं नॉलेज मिळत असेल डायमंडशिपच्या हातातून, ते विचार करण्याची गोष्ट आहे मित्रांनो. आज कदम सर आपल्यासाठी एवढं दुरून येत आहे, तर आपण त्यांचा किती मान सन्मान केला पाहिजे. तर प्रत्येकाने याची नोंद घ्या मित्रांनो. मी जास्त वेळ बोलणार नाही. आज बरेच लीडर आहेत. आज बापूला पण तुम्हाला 2 मिनिटं ऐकायचंय. आज बख्तियार सरला पण ऐकायचंय. आज तिवारी सर असेल तर तिवारी सरला पण ऐकायचंय आणि डोंगरे सरला पण ऐकायचंय. तर मला एवढंच मेसेज द्यायचा मित्रांनो. तर उद्याचं टायमिंग
फिक्स 9 वाजता तुम्ही तिथं पूर्ण हजर राहिले पाहिजे. आणि आपल्या टीसी आबावनी पूर्ण इगल टू एसटीसी पर्यंत, आरटीसी पर्यंत आपण सत्कार ठेवलेत मित्रांनो. आपल्या त्यांच्या हाताने कदम सरांचा सत्कार ठेवला, विचार करण्याची गोष्ट आहे. तर आपल्या पूर्ण आपल्या टीमला चान्स द्यायचा मित्रांनो, पूर्ण रँक होल्डरला चान्स द्यायचा आपल्याला. तर प्रत्येकाने आपापले लोक, आता जे काही गोवा झालेले आहेत, गोवा झाल्याने प्रत्येकाने जर 2-2 जरी बसवले तर आता आपले लोक किती झालेत गोवा याचा विचार करा. आज 5 मलेशिया आहेत, 5 मलेशियाने 5-5 लोक जरी आणले तर विचार करण्याची गोष्ट आहे. कारण त्याला सरळ सांगायचं बाबा माझा सत्कार उद्या तुम्हाला यायलाच पाहिजे.